आज 10 महिन्यांनी तो परत येणार. अख्खी रात्र तिची कड बदलून बदलून विस्तारली. ती पहाटेच उठली. अंगणात रांगोळी माखले. दाराला तोरण लावले. घरभर रंगीबेरंगी फुलांचा सडा बहरला. कान्याकोपऱ्यातील फ्लॉवर्स वॉस फुलांनी सजवले. जणू दसरा दिवाळीच आली की काय. पहाटे देवाला सांगड घातली. घरभर उदबत्तीचा सुगंध दरवळला. निशिगंधाच्या सुवासाने त्यात आल्हाददायक भर घातली. घर स्वर्गासारखं चहकत होतं. अगदी ये मौसम का जादू है मितवाची फिलिंग तिला येत होती. गालातल्या गालात मनमोहळ्याची कळी हळूच खुलत होती. त्याला आवडणारा चमचमीत स्वयंपाक तयार होता. मधुचंद्राला त्याने गिफ्ट केलेली त्याची आवडती लाल रंगाची साडी तिने नेसली. तिची गोरी काया आणि सडपातळ कमर त्या लाल रंगाने अजूनच बहरली. कमरेखाली विळखा घालणारे लांब गोल्डन केस मोकळेच ठेवले. गोल टपोऱ्या डोळ्यांना काजळाने समृद्ध केले. मॅचिंग बांगड्या घातल्या. सगळं साज शृंगार करून ती त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होती. 10 वाजता तो पोहोचणारच होता. एवढ्या दिवसानंतर त्याला भेटण्याची हुरहुर घरालाही लागली होती. एरवी पंख लावून पळणारा वेळ आज आळसाने निजला होता. कटता कटेना क्षण क्षण जड जात होता. काट्याला काटा भिडला तशी डोअरबेल वाजली. तशीच ती सुटली सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे. दार उघडताच एक थंडगार झुळूक तिला शहारून गेली. तो स्पर्श त्याचाच होता, पण तो नव्हताच तिथे. ती इकडे तिकडे त्याला शोधू लागली. दूरवर नजर फिरवून बघितलं, पण तो आलाच नव्हता. तिचा हिरमोड झाला. चेहरा तिथेच पडला. दार ओढून आत जायला निघालीच तोच त्याने हात आडवा केला. ती तशीच पलटली. तिच्या गालावरची कळी चटकन खुलली. तो उभा होता अगदी तिच्या मागेच. कमरेला विळखा देत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. तिचा आनंद गगनात मावेना. तिने त्याच्या कपाळावर ओठ माखवले. तिला तसेच कवेत उचलून तो आत घेऊन गेला. घरभर दरवळलेल्या सुगंधाने तो मिश्लित झाला. अरे पण तुझ्या बॅग्स सोड ग, मी आलो ना. अरे पण 3 बॅग्स होत्या ना निघते वेळेस तुझ्याजवळ. अगं बच्चू, किती प्रश्न विचारतेस. तिच्या ओठावर ओठ चाकवत त्याने तिच्या प्रश्नांना पूर्णविराम लावला. एवढ्या दिवसानंतर झालेल्या स्पर्शाने ती शहारली. खिशातनं डायमंडचा नेकलेस काढून तिच्या गळ्यात घातला. तिच्या चेहऱ्यावरची लाली अजूनच बहरली. त्याच्या केसात हात घालून मान तिरपी केली. गोऱ्या गोमट्या शरीरावर त्याने विखळ चावा घेतली. जास्वंदाच्या पाकळीवर पडलेल्या दवबिंदूप्रमाणे तिचं पोट सरसरत होतं. 6 महिन्याच्या विरहानंतर स्पर्शाने मोहरलेल्या क्षणात प्रणयाचा आनंद घेतल्यानंतर तो फ्रेश व्हायला गेला. तिने त्याच्या आवडीचे पदार्थ वाढून ताट आणलं. दोघांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण करून दोघेही बेडवर पडले. त्याच्या उजव्या खांद्यावर तिने मान ठेवली. स्वर्गाची अनुभूती देणारा तो क्षण होता. एवढ्या दिवसांच्या जुन्या आठवणीच्या गोष्टी रमल्या. तेवढ्यातच तिचा मोबाईल वाजला. त्याच्या कुशीत असल्याने तिने दुर्लक्ष केलं. मोबाईल परत वाजला, पण ती रिंगटोन नेहमीची नव्हती, मात्र ओळखीची नक्कीच होती. ती त्याच्यासाठीचीच होती. क्योंकि तुम ही हो, जिंदगी अब तुम ही हो. परत सेम रिंगटोन वाजली. ती लागलीच बेडवरून उठली आणि हॉलमध्ये ठेवलेल्या मोबाईलकडे वळाली. मोबाईल हाती घेतला. त्याचीच रिंगटोन होती. नावही तेच, प्रिन्स. हो, हा त्याचाच फोन. पण हा मला घरातल्या घरात फोन का करतोय. अगं बाई, मोबाईल हरवला तर नाही ना. ती धावत खोलीत गेली. बघते तर तो नव्हताच खोलीत. ती त्याला आवाज देऊ लागली, पण प्रतिसाद शून्य होता. तीच रिंगटोन परत वाजली. तिला वाटलं तो गंमत करतोय. तिने लागलीच फोन उचलला. हॅलो, मिसेस दीक्षित. हो, मीच. हृदय झोक्याने धडकू लागलं. सॉरी टू इन्फॉर्म यू, सकाळी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सर शहीद झाले. ओ दादा, कसली वाह्यात मजाक करताय. माझा नवरा आत्तापर्यंत सोबत होता माझ्या. एवढे बोलून तिने फोन कट केला. घरभर शोधू लागली. त्याला मोठ्या मोठ्याने हाक मारू लागली. अहो अहो, पण तो कुठेच नव्हता. ती अनवाणी पायाने दूरवर गेली त्याच्या शोधात, पण तो भेटलाच नाही. अगमुशा रडत ती घरी परतली आणि खोलीत गेली तर ज्या जागेवर तो झोपला होता तेथे मोरपीस होता. ते मोरपीस 8वीत असताना तिने त्याला दिलं होतं. मोरपीस काळजाला लावून ती मोठ्याने रडू लागली. थरथरत्या हाताने तिने लगेच टीव्ही लावली. त्यात हल्ल्याची बातमी सुरू होती. तिच्या पायाखालची जमीनच ढासळली. तो जाताना तो मोरपीस घेऊन जायचा सोबत आणि आला की त्याच्या डायरीत ठेवायचा. सगळे तार जुळून गेले. हृदयाचा ठोका वेगाने पळू लागला. सरसर डोळ्यांना धारा लागल्या. घालवलेले सगळे क्षण चुटकीसरशी डोळ्यासमोर आले. तिचं दार उघडून दूरवर नजर फिरवूनही तो न दिसणं आणि मग अचानक त्याचं तिच्या पुढे येणं.
त्यात सोबत बॅग न आणताच येणं सगळंच संशयास्पद होतं. सगळं क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. पण त्याने त्याचं प्रॉमिस मात्र पूर्ण केलं. 8वीपासूनच दोघांचं प्रेम. दोघेही अनाथ, एकाच आश्रमात वाढलेले. आर्मी ऑफिसर व्हायचं त्याचं बालपणीचंच स्वप्न आणि जिद्दीने तो झालाही. त्याच्या धैर्याच्या व कर्तव्यापुढे ती कधीच आली नाही. लग्नानंतरच्या कित्येक रात्री तिने रडून काढल्या, उपाशी झोपून काढल्या, आठवणीत त्याच्या अश्रू गाळून काढल्या. पण आपल्या प्रेमाला तिने कमजोर पडू दिले नाही. देशप्रेम त्याच्या रक्तात भिनलं होतं. त्याच्या आणि देशाच्या प्रेमाच्या आड तिला तिचं प्रेम येऊ द्यायचं नव्हतं. ती अनाथ, तिचं सगळं काही तोच. अगदी लहानपणापासनं अनाथ आश्रमात तिने त्याच्यात देव शोधला होता. दोघांचं एकमेकावर जीवापाड प्रेम. तो नेहमी एकच बोलायचा, आईचा चेहरा तर बघितला नाही. ही भारत माताच माझी आई, तिच्यासाठीच मी माझं आयुष्य वाहेल. पण ए बच्चू, तिरंग्यात लपेटून यायच्या आधी तुला प्रेमात नक्कीच रंगवून जाईल. त्याचं भाष्य ऐकल्यानंतर ती ढसाढसा रडायची आणि तो तिचा एक अश्रू मोतीप्रमाणे मुठीत जपायचा. मी सदैव राहील तुझ्या हृदयात म्हणून घट्ट मिठीत घ्यायचा.